पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सीएए कायद्याविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत। आता यावर गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले। तो दिवस दूर नाही जेव्हा तिथे भाजपची सत्ता येईल आणि घुसखोरी थांबेल। तुम्ही असे राजकारण करत असाल आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर विरोध केला तर जनता तुमच्या पाठीशी राहणार नाही, असे शाह म्हणाले। सीएए कायद्यावरून उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे। मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा। उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मत हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत। तसेच मी उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा, असे अमित शाह म्हणाले। वाशिम मधील एका जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे। मी मोदींना पंतप्रधान करा म्हणण्याची ही माझी चूक झाली, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली। मी सध्या महाराष्ट्रामध्ये कुटुंब संवाद म्हणून सगळीकडे फिरतो आहे। शिवसेना प्रमुखांनी वाशिमकरांना एक आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण केलं, असेही ते यावेळी म्हणाले। सीएए कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही। आपल्या देशात भारतीय नागरिकत्व सुनिश्चित करणे हा आमचा सार्वभौम अधिकार आहे। आम्ही त्यात कधीही तडजोड करणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे। दरम्यान केंद्र सरकारने सीएए कायद्याची अधिसूचना जारी केली आहे। त्यानंतर काही राज्यांत याला विरोध होताना दिसत आहे। त्यामुळे शाह यांनी यावर भूमिका स्पष्ट केली। एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला आहे। परंतु ज्यांनी आपले राजकीय जीवन फुलवले आहे अशा शरद पवारांसाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत। महाराष्ट्रात अस्थिर असणाऱ्या भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील आपले संघटन मजबूत करायचे आहे, म्हणून भाजपचे नेते आपल्या भोवती जाळे फेकत आहेत, असेही यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी बारामतीतून लोकसभा लढवण्याची घोषणा करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच आव्हान दिले आहे। यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोणी काय बोलावं हा त्याचा प्रश्न आहे। आम्ही महायुतीत आहोत। महायुतीतल्या नेत्यांनी वातावरण खराब होईल असे वक्तव्य करू नये। जे काय बोलायचे असेल ते त्यांनी वरिष्ठांकडे बोलावं, म्हणजे सगळीकडे चांगले वातावरण राहील, असे अजित पवार म्हणाले। वन नेशन वन इलेक्शनचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्यात आला आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने हा अहवाल सादर केला। हा अहवाल 18,626 पानांचा आहे। 191 दिवसांच्या संशोधनानंतर हा अहवाल सादर करण्यात आला आहे। वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि समाजाला निर्माण होणाऱ्या समस्या टाळता येतील, असा या शिफारशी मागचा तर्क आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा दावा केला आहे। राज्यात उद्यापासून आचारसंहिता सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे। अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून एका बैठकीत बोलताना पवारांनी हे वक्तव्य केले आहे। लोकसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यावर आज सुनावणी झाली। यावेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला शरद पवारांचे नाव आणि फोटो न वापरण्याचे आदेश दिले आहेत, तर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह दिले। मात्र कोणताही गोंधळ टाळला जावा यासाठी घड्याळ हे चिन्ह वापरले जाऊ नये, असा सल्ला कोर्टाने दिला आहे। दुसऱ्या चिन्हाचा विचार करा, असेही कोर्टाने म्हटले। अल्पवयीन मुलीला जबरदस्ती फूल स्वीकारायला भाग पाडणे हा लैंगिक अत्याचाराचा भाग आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वाच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केली। सार्वजनिक ठिकाणी अशी कृती करणे पॉक्सको अंतर्गत गंभीर गुन्हा आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे। दरम्यान तमिळनाडूमध्ये एका शिक्षकाने जबरदस्ती मुलीला फूल दिले होते। या प्रकरणी शिक्षकाला कोर्टाने दोषी ठरवत 3 वर्षांची शिक्षा सुनावली। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। माझा मराठ्यांना शब्द आहे, जेलमध्ये सडेल पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही। देवेंद्र फडणवीस चिल्लर चाळे करतात, मस्ती करणाऱ्याला आवाजावं करत नसतात। मराठ्यांच्या नादी लागाल तर तुमचं राजकारण संपून जाईल। आजपासून देवेंद्र फडणवीस यांना आहो जाहो बोलणं बंद, असे जरांगे म्हणाले। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ते बोलत होते।
गेल्या 8 दिवसांपासून सोने 4,000 महागले आहे। दरवाढीच्या बाबतीत या आठवड्यात सर्व रेकॉर्ड मोडले जाणार असा अंदाज आहे। मुंबईत आज 270 रुपयांनी दर वाढले असून 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठीचे भाव 66,110 रुपयांवर पोहोचले आहेत, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 60,600 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर 49,580 रुपये आहेत। तर चांदीच्या दरात आज तब्बल 1,800 रुपयांनी वाढ झाली असून मुंबईत चांदी 77,000 रुपये किलो झाली आहे। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत उपस्थित होते। राहुल गांधींच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ही बैठक झाली। विशेष म्हणजे या बैठकीला राज्यातील काँग्रेस नेत्यांपैकी कुणीच उपस्थित नसल्याची माहिती आहे। यावेळी जागा वाटपावर 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनील गावस्कर यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना IPL मध्ये मोठ्या प्रमाणात का निवडले जात नाही याचे कारण सांगितले आहे। इंग्लंडच्या अनेक खेळाडूंना IPL मध्ये घेण्यासाठी संघ मालक उत्सुक नसतात, कारण इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्यांना कधीही परत बोलावतात, त्यामुळे IPL मधील संघांना अडचणी येतात असे गावस्कर म्हणाले। दरम्यान भारतीय खेळाडूंना मिळणारा पैसाही इंग्लंडच्या खेळाडूंना खुपतो असे त्यांनी सांगितले। नवी मुंबईला थेट मुख्य मुंबई शहराशी जोडणाऱ्या या अटल सेतू मार्गावरून बेस्टच्या वतीने प्रवासी बसची वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली आहे। बेस्टची S145 ही बस वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई ते कोकण भवन CBD बेलापूर अशा मार्गावर धावणार आहे। कोकण भवन CBD येथून दिवसातील पहिली बस सकाळी 7:30 आणि 8 वाजता निघणार आहे, तर वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून बस सायंकाळी 5:30 आणि 6 वाजता निघणार आहे। प्रीतम मुंडेला तिकीट मिळाले नाही, त्यामुळे माझ्या मनात थोडे दुःख आहे, पण प्रीतम मुंडे आणि माझ्यात चांगला समन्वय आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे। दोघींमधून कुणाला तर तिकीट मिळणे हे अपेक्षित होते, त्यामुळे तिकीट न मिळण्याची कोणतीही भीती नव्हती असेही पंकजा मुंडे म्हणाल्या। ताईंच्या नेतृत्वात मी काम केले आहे, नेत्याला शिकवायचे अजून दिवस आले नाही असे प्रीतम मुंडे म्हणाल्या। अभिनेता अजय देवगण, ज्योतिका आणि R माधवन यांच्या शैतान या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे। या सिनेमानं 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे। शैतान या चित्रपटाने 6 दिवसात जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 113 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर भारतातील बॉक्स ऑफिसवर बुधवारपर्यंत हा सिनेमाने 75.66 कोटींहून अधिक कमाई केली आहे। वसंत मोरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले आहे। शरद पवार आज पुण्यात आहेत, ते वसंत मोरे यांची भेट घेणार आहे। वसंत मोरे यांनी मनसे पक्ष सोडला आहे, त्यानंतर ते आता शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे। त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे। आज माझा पक्ष प्रवेश नाही, शरद पवार यांनी मला फक्त भेटायला बोलावले आहे अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली। भारतात उद्या 15 मार्च रोजी एक नवा इतिहास घडणार आहे। भारतात प्रथमच पाण्याखालून मेट्रो धावणार आहे। कोलकाता मेट्रोचा हावडा मैदान एस्प्लेनेड हा टप्पा मेट्रो प्रवासासाठी सुरू होत आहे। मुंबईच्या एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने कोलकाता येथील पूर्व पश्चिम मेट्रो प्रकल्पाचे पाण्याखालील 2.9 किलोमीटर लांबीचे 2 जुळे बोगदे आणि हावडा मैदान, हावडा स्टेशन आणि न्यू महाकरण अशी 3 भूमिगत स्थानके बांधली आहेत। अजित पवार यांच्यासोबत गेलेले निलेश लंके यांनी आज आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे। पुण्यातील शरद पवार यांच्या कार्यालयात लंके यांनी हजेरी लावली। यावेळी बोलताना मी पवार साहेबांच्या विचारधारेशी सहमत आहे। विचारधारा आणि पक्ष एकच आहे। पवार साहेबांचे नेतृत्व मी कधी सोडले नव्हते असे लंके यांनी म्हटले आहे। यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे उपस्थित होते।